सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 20. रात्रीच्या त्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण गावावर जणू भीतीचं सावट पसरलं होतं. घराच्या अंगणात अजूनही धुरांचा वास दरवळत होता. भिंतीवर स्फोटाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. विश्वासच्या आईचे हात अजूनही थरथरत होते, तर पुष्पा तिच्या शेजारी बसून तिला धीर देत होती. पण विश्वाच्या मनात मात्र एकच विचार सतत घोंगावत होता. आई ज्या व्यक्तीचं नाव सांगणार होती तो नक्की कोण? त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय आता त्याला स्वस्थ बसणं शक्य नव्हतं. सकाळी लवकरच पोलीस निरीक्षक देशमुख पुन्हा घरात आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्यांनी विश्वासला बाजूला घेतलं आणि शांत आवाजात म्हणाले, कालच्या स्फोटात वापरलेलं साहित्य साधं नव्हतं. हे काम एखाद्या सराईत माणसाचंच आहे आणि आम्हाला घटनास्थळाजवळ टायरच्या खुणा मिळाल्या आहेत. त्या गावातल्या कुठल्याही सामान्य गाडीचे नाहीत. विश्वास काही क्षण शांत राहिला. त्याला आता खात्री वाटू लागली होती की हा कट अनेक वर्षांपासून रचला गेला होता. त्याच वेळी विश्वासची आई हळूहळू बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर कालपेक्षा थोडं धैर्य दिसत होतं. ती म्हणाली, मला अजून काही आठवतंय. त्या रात्री मी एका माणसाचा आवाज ऐकला होता. तो सतत म्हणत होता, जोपर्यंत कागद आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत कोणालाही सत्य समजणार नाही. हे ऐकताच देशमुख साहेब सावध झाले. कागद? कोणते कागद? आईने डोळे मिटले. आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला सगळं स्पष्ट आठवत नाही, पण त्या कागदामध्ये मोठे रहस्य होतं. दुपारच्या वेळी विश्वास आणि पुष्पा गावाच्या बाहेरच्या जुन्या वाड्याच्या झाडाजवळ भेटले. अनेक दिवसांनी त्यांना काही क्षण एकांत मिळाला होता. वाऱ्याने झाडांची पाने सरसळत होते. वातावरण शांत होतं, पण दोघांच्याही मनात अनेक वादळं होती. पुष्पाने हलक्या आवाजात विचारलं, विश्वास, जर हे सगळं संपलं तर तुझं पहिलं स्वप्न काय असेल? विश्वास तिच्याकडे पाहत हसला. एका छोट्याशा घराचं, अंगणात तुळस, आई, आजी आणि तू, बाकी काही नको. पुष्पाच्या डोळ्यात आनंद अश्रू चमकले. ती हळूच म्हणाली, मलाही एवढंच आयुष्य हवं आहे. रोज सकाळी तुझ्यासाठी चहा करायचा, तू शेतातून परत यायचास आणि संध्याकाळी आपण दोघे या वाड्याच्या झाडाखाली बसून गप्पा मारायच्या. तिचे शब्द ऐकून विश्वास काही क्षण शांत झाला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. मी वचन देतो, कितीही संकट आलं तरी हे स्वप्न आपण पूर्ण करू. दोघं काही क्षण तसेच बसून राहिले. त्याच वेळी अचानक दूरवरून एका मोटरसायकलीचा आवाज ऐकू आला. एक अनोळखी तरुण तिथे थांबला. त्याने विश्वाचं नाव विचारलं आणि त्याच्या हातात एक जुना लिफाफा देऊन निघून गेला. या लिफाफ्यावर कोणाचंही नाव नव्हतं, फक्त लाल शाईने एक वाक्य लिहिलं होतं, सत्य शोधायचं असेल तर जुना साखर कारखान्याच्या विहिरीत बघ. विश्वासने लिफाफा उघडला. आत एक जुना अर्धवट जळलेला नकाशा होता. त्यावर गावाबाहेरच्या बंद पडलेल्या साखर कारखान्याचं चिन्ह होतं.
रात्र होण्याची वाट न पाहता विश्वास, दामोदर आणि गणू तिथे निघाले. कारखाना अनेक वर्षांपासून ओस पडला होता. गंजलेले दरवाजे, तुटलेल्या खिडक्या आणि सर्वत्र भीतीदायक शांतता. त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात परिसर तपासायला सुरुवात केला. कारखान्याच्या मागे एक जुनी विहीर होती. तिच्यावर दगडाचे झाकण ठेवले होते. तिघांनी मिळून ते झाकण बाजूला केले. आतून थंड हवा वर आली. दोऱ्याच्या साहाय्याने विश्वास खाली उतरला. विहिरीच्या तळाशी चिखलात अडकलेली एक लोखंड पेटी दिसली. त्याने ती वर आणली. पेटीवर मोठं कुलूप होतं. दामोदरने हातोड्याने कुलूप फोडलं. पेटी उघडताच सगळे स्तब्ध झाले. आता जुनी कागदपत्र, काही छायाचित्र आणि एक डायरी होती. विश्वासने डायरी उघडली. पहिल्याच पानावर त्याच्या वडिलांची सही होती. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी कोणाच्या हातात पडली असेल तर समजून जा, माझ्या जीवाला धोका आहे. हे वाचताच तिघांच्या अंगावर काटा आला. विश्वास थरथरत्या हाताने पुढचं पान उघडणार इतक्यात कारखान्याच्या बाहेर गोळीबाराचा आवाज घुमला. धाड धाड! दामोदर ओरडला. विश्वास, खालीच राहा, कुणीतरी आलंय. बाहेर अंधारात अनेक सावल्या कारखान्याला घेरत होत्या. आणि त्या सगळ्यांचा उद्देश एकच होता. ती डायरी कोणत्याही परिस्थितीत विश्वासच्या हातात जाऊ द्यायची नव्हती. गोळीबाराचा आवाज कारखान्याच्या भिंगन भिंतीवर आदळून पुन्हा पुन्हा घुमत होता. दामोदर आणि गणू मोठ्या दगडांच्या आड लपले, तर विश्वासने डायरी छातीशी घट्ट धरली. त्या डायरीत त्याच्या वडिलांचं शेवटचं सत्य दडलं होतं आणि म्हणूनच कोणीतरी जीवावर उदार होऊन ती हिसकावून घेण्यासाठी आलं होतं. काही क्षण सगळीकडे भेसूर शांतता पसरली. फक्त वाऱ्याने हलणाऱ्या गंजलेल्या पत्र्यांचा किरकिर आवाज ऐकू येत होता. अचानक अंधारातून एक टॉर्चचा प्रकाश विश्वासच्या चेहऱ्यावर पडला. डायरी खाली पडली. ठेव, नाहीतर जिवंत बाहेर जाणार नाहीस, कोणीतरी कडक आवाजात ओरडलं. पण विश्वास मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने डायरी आपल्या शर्टाच्या आत लपवली आणि विहिरीच्या भिंतीला धरून वर चढू लागला. वर पाहताच दामोदरने त्याचा हात पकडून वर ओढलं. तितक्यात आणखी एक गोळी त्याच्या अगदी जवळच्या दगडावर आदळली. दगडाचे तुकडे उडाले.
पुष्कळ वर्षानंतर विश्वासला मृत्यू इतका जवळून दिसत होता. पण त्याच्या मनात एकच विचार होता, ही डायरी मी कोणालाही देणार नाही. कारखान्याच्या मागच्या बाजूने तिघे कसाबसा बाहेर पडले. समोर उसाचं मोठं शेत होतं. उंच उसामुळे त्यांना लपण्याची संधी मिळाली. ते धावतच शेतात शिरले. मागून हल्लेखोरही त्यांच्या मागावर होते. त्यांच्या हातातील टॉर्चच्या प्रकाश किरणे उसाच्या पानावर फिरत होते. वातावरण तणावाइतकं वाढलं होतं की प्रत्येक श्वास जड वाटत होता. काही अंतरावर गेल्यावर गणूने कुजबुजत सांगितले, इकडे एक जुनी झोपडी आहे. आधी तिथे लपूया. तिघंही झोपडीत शिरले. विश्वासने थरथरत्या हाताने डायरी पुन्हा उघडली. पहिल्या काही पानांमध्ये गावातील जमिनीचे व्यवहार, काही लोकांची नावं आणि अनेक तारखा लिहिलेल्या होत्या. पण एक पान वाचताच तिघेही अवाक झाले. त्या पानावर स्पष्ट लिहिलं होतं, राघवसिंह एकटा नाही, त्याच्या मागे गावातील सर्वात प्रभावशाली माणूस आहे. लोक त्याला देव मानतात, पण त्याचा खरा चेहरा राक्षसासारखा आहे. जर मला काही झालं तर माझ्या मुलाने हे सत्य जगासमोर आणावं. हे वाचताच विश्वाच्या डोळ्यात संताप उसळला. त्याने डायरी अलगद बंद केली. बाहेर अजूनही पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. पण त्या पावसापेक्षाही मोठं वादळ आता त्याच्या आयुष्यात येणार होतं. कारण त्या डायरीचं पुढचं पान उघडले की अनेक वर्षांपासून दडलेलं संपूर्ण रहस्य उघड होणार होतं.